नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बजाज फायनान्स लिमिटेडबद्दल बोलणार आहोत. आणि मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे कन्सॉलिडेटेड नंबर आणि नंतर आपण या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बघूया बजाज फायनान्स लिमिटेडचे नंबर किती वाजता आले आहे, म्हणजे बजाज फायनान्स लिमिटेडच्या रिझल्टचा टायमिंग. तर मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर 24 जुलै 2025 म्हणजे आज दुपारी 3:27 आणि 27 सेकंदावर आली आहे. म्हणजे मार्केट बंद होण्याच्या जवळपास 2.5 मिनिटा पहिले. म्हणजे मित्रांनो, मार्केटला बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीचे नंबर कसे वाटले याचा अस्सल इम्पॅक्ट आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बघूया बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे कन्सॉलिडेटेड नंबर. आणि मित्रांनो, सगळेचे सगळे नंबर कोटीमध्ये दिलेले आहे. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर वनचा, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर फोरचा, आणि हा कॉलम आहे लेटेस्ट फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचा. म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बोलूया बजाज फायनान्स लिमिटेडच्या टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्सबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 16,100 कोटी रुपयांनी 19,523 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेडचा टोटल रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 18,456 कोटी रुपयांनी 19,523 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण बजाज फायनान्स लिमिटेडचे टोटल इन्कम बघितला तर या कंपनीचा टोटल इन्कम सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 16,102 कोटी रुपयांनी 19,527 कोटी रुपये. तसेच कंपनीचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 18,468 कोटी रुपयांनी 19,527 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण बजाज फायनान्स लिमिटेडचे टोटल एक्सपेन्सेस म्हणजे खर्च बघितले तर ते पण इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढले आहे. कंपनीचे एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 10,839 कोटी रुपयांनी वाढून 13,160 कोटी रुपये आले आहे. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 12,830 कोटी रुपयांनी वाढून 13,160 कोटी रुपये आले आहे. तसेच मित्रांनो, कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 5,265 कोटी रुपयांनी वाढून 6,367 कोटी रुपये आला आहे. तसेच बजाज फायनान्स लिमिटेडचा प्रॉफिट बिफोर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 5,647 कोटी रुपयांनी वाढून 6,367 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, जर आपण बजाज फायनान्स लिमिटेडचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स बघितला तर तो पण इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढला आहे. जर आपण इयर ऑन इयर बेसिसवर बघितला तर बजाज फायनान्स लिमिटेडचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 3,911 कोटी रुपयांनी वाढून 4,765 कोटी रुपये आला आहे. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 4,545 कोटी रुपयांनी वाढून 4,765 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, जर आपण बजाज फायनान्स लिमिटेडचा EPS म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर बघितला, आणि मित्रांनो, हा जो EPS असतो तो फक्त रुपीजमध्ये असतो, नाही लाखमध्ये असतो, नाही कोटीमध्ये असतो, नाही मिलियनमध्ये असतो. EPS फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो.
तर मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेडचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 6.33 रुपीजने 7.57 रुपीज. तसेच बजाज फायनान्स लिमिटेडचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर सुद्धा वाढला आहे 7.24 रुपीजने 7.57 रुपीज. आणि मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेड ही कंपनी फायनान्समध्ये काम करते. आणि मित्रांनो, जे कंपनी पण फायनान्समध्ये काम करते त्या कंपनीचा NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स बघणे खूप महत्त्वाचे असते. आणि मित्रांनो, हा जो NPA असतो म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स, तो जेवढा वाढतो तेवढी खराब गोष्ट असते आणि जेवढा कमी होतो तेवढी चांगली गोष्ट असते. आणि मित्रांनो, जर आपण बजाज फायनान्स लिमिटेडचा ग्रॉस NPA बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 0.86%ने 1.03%. तसेच जर आपण बजाज फायनान्स लिमिटेडचा नेट NPA म्हणजे नेट नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स बघितला तर तो पण इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 0.38%ने 0.50%. आणि मित्रांनो, जर आपण बजाज फायनान्स लिमिटेडचा AUM म्हणजे ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर 25%ने वाढला आहे. तर मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेडचा ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 1मध्ये होता 3,54,192 कोटी रुपये आणि इयर ऑन इयर बेसिसवर 25%ने वाढून बजाज फायनान्स लिमिटेडचा AUM म्हणजे ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट झाला आहे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1मध्ये 4,41,450 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण बजाज फायनान्स लिमिटेडचा NII म्हणजे नेट इंटरेस्ट इन्कम बघितला तर तो पण इयर ऑन इयर बेसिसवर 22%ने वाढला आहे. बजाज फायनान्स लिमिटेडचा नेट इंटरेस्ट इन्कम फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 1मध्ये आला होता 8,365 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर 22%ने वाढून फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1मध्ये आला आहे 10,227 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे. पहिले होता 53,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्त, नंतर जवळपास 76,000 कोटी रुपये आणि आता करंटली आहे 96,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. आणि मित्रांनो, जर आपण बजाज फायनान्स लिमिटेडची लॉंग टर्म बॉरोइंग बघितली तर ते 0 आहे, जी या कंपनीसाठी चांगली गोष्ट आहे. आणि मित्रांनो, जर आपण बजाज फायनान्स लिमिटेडची शॉर्ट टर्म बॉरोइंग बघितली तर ते करंटली आहे 3,61,248.65 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण बजाज फायनान्स लिमिटेडची कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो करंटली आहे 13,543.54 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण बजाज फायनान्स लिमिटेडचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितली तर ते करंटली आहे 8,861.19 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीची शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 54.73%, FISची होल्डिंग आहे 21.71%, DISची होल्डिंग आहे 14.52% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 8.92%. आणि मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीमध्ये जून 2025 नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 54.73% आणि बजाज फायनान्स लिमिटेडच्या प्रमोटर्सने आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही, म्हणूनच इथे प्लेज पर्सेंटेज बिलकुल 0 आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीचे सर्वात पहिले फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले.
आणि नंतर आपण बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा बघितली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.